नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजराच्या ठळक घडामोडींवर. मुलुंड जलाराम बाप्पाच्या मंडईची उपायुक्त राजेंद्र भोसले यांनी पाहणी करत त्रुटींचे निवारण करण्याचे दिले आश्वासन. तर जलाराम रोडवरील फेरीवाल्यांवर अतिक्रमण विभागाने आज केली कारवाई. तर वर्तकनगर काँग्रेस वचनपूर्ती मेळाव्यात 200 कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. मुलुंड जलाराम मंडईचा पुनर्विकास होऊन 3 वर्ष उलटली तरी मंडईच्या बांधकामात काही त्रुटी असल्याने पालिकेचे उपायुक्त राजेंद्र भोसले यांनी मंडईची पाहणी करून दुरुस्तीचे आश्वासन दिले आहे. मुंबई महानगरपालिकेने मंडयांच्या पुनर्विकासासाठी धोरण आखले. या धोरणानुसार मुलुंड येथील जलाराम बाप्पा मार्केट ही पहिली मंडई 2009 मध्ये उभारण्यात आली. या मंडईला पालिकेचा भोगवाटा प्रमाणपत्र मिळाले आहे. मात्र प्रशासन गाळे वाटप करीत नसल्याने व्यापारी अद्याप मंडई बाहेरच आहेत. पालिकेने काही वर्षापूर्वी गाळ्याचे वितरण हे लॉटरी पद्धतीने करण्याचे ठरवले असतानाही मंडईच्या पुनर्विकासाबाबत आक्षेप घेतल्याने हे काम रखडले. या मंडईमध्ये काही त्रुटी असल्याने पालिकेचे उपायुक्त राजेंद्र भोसले यांनी आज मंडईची पाहणी केली. तर लवकरच या गाळ्यांची दुरुस्ती करून गाळ्यांचे वितरण केले जाईल असे आश्वासन त्यांनी विक्रेत्यांना दिले. काय समस्या आहेत त्या समस्येवर प्रशासन निर्णय घेईल. अलॉटमेंट केव्हा होणार आता यांना त्याच्यानंतर कळवून आम्ही ज्या सगळ्या समस्या सुटल्यानंतर अलॉटमेंटचा विचार केला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह महेंद्र शेंडे, S9 न्यूज मुंबई. नगरसेवक संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त ऋतू पार्क येथे कारंज्याचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना नगरसेवक संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवसेना उपनेते अनंत तरे, नगरसेविका महेश्वरी तरे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. तर परिसराची शोभा वाढविण्याकरिता आकर्षक कारंज्याचा उद्घाटन सोहळा करण्यात आला. यावेळी इतर कार्यकर्ते व नागरिकही येथे उपस्थित होते. तर नागरिकांनी या लोकार्पण सोहळ्याचे कौतुक केले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यात 5 हिंदुस्थानी जवान शहीद झाले. याचे संतप्त पडसाद देशभर उमटत असून शिवसैनिकांनी मुलुंडमध्ये जोरदार निदर्शने करीत पाकिस्तानी झेंडा फाडला.
पाकिस्तान सैन्याने मध्यरात्री देशाची सीमा ओलांडून केलेल्या हल्ल्यात हिंदुस्थानच्या 5 जवानांना वीरमरण आले। पाकिस्तानचे वारंवार हल्ले आपल्या सैन्यावर होत असताना भारतीय सैन्य व शासनाकडून योग्य प्रत्युत्तर होत नसल्याने त्यांची दहशत वाढत चालली आहे। या घटनेचे संतप्त पडसाद देशभर उठत असून शिवसैनिकांनी मुलुंड पश्चिमेकडे रेल्वे स्थानकाबाहेर जोरदार निदर्शने करून पाकिस्तानचा झेंडा फाडला। शिवसेना नेते ॲडव्होकेट लीलाधर डाके यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख दत्ता दळवी आणि विभाग संघटक संध्या वडावकर यांच्यासह हजारो शिवसैनिकांनी मुलुंड स्टेशन बाहेर जोरदार निदर्शने केली। यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने संतप्त शिवसैनिकांनी या झेंडा फाडून त्याच्या चिंधड्या केल्या। तर दत्ता दळवींसह 14 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह महेंद्र शेंडे, SN न्यूज, मुंबई। वर्तकनगर येथे काँग्रेस वर्षपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याअंतर्गत प्रमुख अतिथी शिवराज वाल्मिकी यांच्या उपस्थितीत 200 नागरिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। वर्तकनगर विभागात काँग्रेसच्या वतीने वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस शहर प्रभारी अधिकारी मुजफ्फर हुसेन, ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव शिवराज वाल्मिकी, स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक, ज्येष्ठ नेते नारायण पवार, नगरसेवक मनोज शिंदे, बाळकृष्ण पुर्णेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचा स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या सोहळ्याअंतर्गत प्रमुख अतिथी शिवराज वाल्मिकी यांच्या उपस्थितीत 200 नागरिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। उपस्थित मान्यवरांनी ठाण्याच्या विकास कामाचा आढावा घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवाडेसह सारिका साळुंखे, SN न्यूज, ठाणे। SNच्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। जलाराम मार्केटची पाहणी S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। जलाराम मार्केटची पाहणी करण्याकरिता पालिकेचे उपायुक्त राजेंद्र भोसले येणार असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जलाराम रोडवरील अनधिकृत फेरीवारांवर तातडीने कारवाई करण्यात आली।
मुलुंड मार्केट परिसरात विक्रेते व खरेदीदारांना उत्तम अशी बाजारपेठ मिळावी म्हणून जलाराम बाप्पा मंडई उभारण्यात आली। मात्र या मंडईतील बांधकामात त्रुटी असल्याने विक्रेत्यांना गाळ्यांचा लाभ अद्याप घेता आलेला नाही। तर काही फेरीवाल्यांनी येथील रस्त्यावरच आपली दुकाने अनधिकृतरित्या थाटली आहेत। या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे येथे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता। पालिकेकडे नागरिकांनी वारंवार तक्रारही याची केली होती, मात्र पालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। तर पालिकेचे उपायुक्त जलाराम बाप्पा हे मार्केटची पाहणी करण्याकरता येणार असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून लगेचच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली। एकंदरीतच नागरिकांच्या समस्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे या प्रकरणावरून दिसून आले। व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह महेंद्र शेंडे, S9 न्यूज, मुंबई। मुलुंड LBS रोडवर भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या एका बिल्डरने स्कूटी चालवणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली, तर दमदाटी करणाऱ्या कार चालकास मुलुंड पोलिसांनी अटक करून गुन्हा नोंदवला आहे। कामगार रुग्णालयासमोरील सिग्नलवर उभ्या एका स्कूटीला नरेंद्र पेगड यांनी त्यांच्या लाल रंगाच्या तवेरा गाडीने रात्री जोरदार धडक दिली। त्यात स्कूटी चालवणारी महिला जखमी झाली, तर जखमी झालेल्या महिलेची विचारपूस न करता पळ काढत असताना गुरदीप सिंग रायर व चरण सिंग चड्डा या दोन तरुणांनी आपल्या मोटरसायकलने त्यांचा पाठलाग करून त्यांना जाब विचारणा केली। तेव्हा आरोपी बेगडने त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्यावर आपल्याकडील पिस्तूल रोखले, मात्र दोन्ही तरुणांनी मोठ्या शिताफीने त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले। तर मुलुंड पोलिसांनी त्यांच्याकडील पिस्तूल व जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत। व्हिडिओ चेतन सावंतसह महेंद्र शेंडे, S9 न्यूज, मुंबई। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुलुंड जलाराम बाप्पाच्या मंडईचे उपायुक्त राजेंद्र भोसले यांनी पाहणी करत त्रुटींचे निवारण करण्याचे दिले आश्वासन। तर जलाराम रोडवरील फेरीवाल्यांवर अतिक्रमण विभागाने आज केली कारवाई। तर वर्तकनगर काँग्रेस वचनपूर्ती मेळाव्यात 200 कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। S9च्या बातमीपत्रावर इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं।